आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा 11वा स्मृती दिन। सर्वात प्रथम 11व्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना विनम्र असं अभिवादन करतो। आज 11 वर्षापूर्वी आमच्यासाठी जी पहाट उगवली तो काळा दिवस होता असं म्हणावं लागेल, कारण 31 मेला आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत। 11 वर्षाच्या पूर्वी देशाचे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर 31 मेला जी चौंडीमध्ये सभा झाली, त्या चौंडीच्या सभेमध्ये आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं शेवटचं भाषण आजही आमच्या कानावरती ऐकायला येतात, ते शब्द पडतात। त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की माझा मी राजकीय वारसा महादेवरावजी जानकरांना देतोय। इतक्या मोठ्या मनाचा नेता, लोकनेता, देशाच्या संसदेमध्ये उपनेता म्हणून काम केले, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता, महाराष्ट्राचा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी आवाज उठवत असताना म्हणून काम करणारे नेतृत्व जाण्यानं निश्चित या महाराष्ट्राचं, या देशाचं नुकसान झालंच आहे, परंतु सर्वात मोठं नुकसान हे राष्ट्रीय समाज पक्षाचं आणि महादेवरावजी जानकर साहेबांचं। आज मुंडे साहेब असते तर निश्चित काळ वेगळा असता, दिवस वेगळे असते, परंतु मुंडे साहेबांच्या जाण्यानं आज न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली एक विचारात थकणार नाही, रुकणार नाही, पुन्हा विचार चुकणार